नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असायला पाहिजे। मित्रांनो, जर तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरू शकता। होय मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरू शकता, पण मित्रांनो त्यासाठी कोणते डॉक्युमेंट असायला पाहिजे मित्रांनो याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ खूप व्हॅल्युएबल होणार आहे, तरी तुम्ही या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि तिथे असलेल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा। चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुमच्याकडे हे 4 डॉक्युमेंट असायला पाहिजे। मित्रांनो, त्यामधला एक नंबरचा आहे ते म्हणजे मित्रांनो आधार कार्ड। मित्रांनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरू शकता। म्हणजे मित्रांनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता। आणि मित्रांनो, जर तुमच्याकडे हे फॉर्म नसेल, म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे हे जर डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही। त्यामुळे मित्रांनो, जर का तुमचं आत्तापर्यंत आधार कार्ड निघालं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आधार कार्ड काढून घ्या, कारण मित्रांनो हे खूप गरजेचं आहे। त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे। मित्रांनो, नंबर 2 ला आहे बँकेचं पासबुक। मित्रांनो, जर तुमच्याकडे बँकेचं पासबुक नसेल तर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहात, म्हणजे तुम्ही पात्र नाही। त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे पासबुक असायला पाहिजे। मित्रांनो, पासबुक का असायला पाहिजे, कारण मित्रांनो गव्हर्नमेंटने जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर गव्हर्नमेंट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे पासबुक असायला पाहिजे। आणि मित्रांनो, जर तुमच्याकडे पासबुक नसेल तर तुम्ही कोणताच फॉर्म भरू शकत नाही। त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे पासबुक असायला पाहिजे। जर मित्रांनो तुमच्याकडे पासबुक असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। मित्रांनो, नंबर 3 चं डॉक्युमेंट आहे, त्याचं नाव आहे मित्रांनो उत्पन्नाचा दाखला। मित्रांनो, तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे। जर मित्रांनो तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही। तर मित्रांनो तुमच्याकडे हे पण डॉक्युमेंट असायला पाहिजे। नंतर मित्रांनो तुमच्याकडे राशन कार्ड पण असायला पाहिजे। मित्रांनो, जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर मित्रांनो तुम्ही राशन कार्ड पण भरू शकता। मित्रांनो, हे पण एक चांगली अपडेट आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असाल तर मित्रांनो तुमच्याकडे हे वरचे सर्व डॉक्युमेंट असायला पाहिजे। मित्रांनो, जर असतील तर तुम्ही हा फॉर्म एकदम योग्य पद्धतीने भरू शकता। मित्रांनो, नंबर 4 ला आहे त्या डॉक्युमेंटचं नाव आहे रहिवासी प्रमाणपत्र। मित्रांनो, जर तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर मित्रांनो तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही। त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असायला पाहिजे, कारण मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, जर तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही लवकरात लवकर हे प्रमाणपत्र काढून घ्या। काढून घेण्यासाठी मित्रांनो 2 ते 3 दिवस लागते। त्यामुळे मित्रांनो जर का तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे मित्रांनो हे डॉक्युमेंट असायला पाहिजे। आणि मित्रांनो, नंबर 5 ला आहे हमीपत्र। मित्रांनो, हमीपत्र हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे। मित्रांनो, जर तुमच्याकडे हे नसेल मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर इंटरनेटवरून डाउनलोड करून घ्या, कारण मित्रांनो हा डॉक्युमेंट खूप महत्त्वपूर्ण आहे। हमीपत्र मित्रांनो हा डॉक्युमेंट खूप महत्त्वपूर्ण आहे आणि हे तुमच्याकडे असायलाच पाहिजे। मित्रांनो, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही, म्हणजे हा फॉर्म भरताना तुम्हाला सबमिटच होणार नाही। त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असायला पाहिजे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 ते 5 डॉक्युमेंट सांगितलं आहे ते तुमच्याकडे असायलाच पाहिजे। मित्रांनो, जर का तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा फॉर्म भरू शकता। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, अशाच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी मित्रांनो माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि तिथे असलेल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।